आऊसाहेब हा बोला. आऊसाहेब आम्हाला भूक लागली. अहो चला ना मग या. पण हे एवढे अंगारखे कोणासाठी? अहो असं काय करता, महाराज साहेब येणार, संभाजी राजे येणार, व्यंकोजी बाळराजे येणार आहेत, सगळ्यांसाठी नको का? हा बघा, हा बुंदीचा अंगरखा आहे. हा कोणासाठी? हा अंगरखा महाराज साहेबांसाठी. हा अंगरखा लग्नाच्या दिवशी सकाळी, हा अंगरखा आदल्या दिवशी, आणि हा लग्न लागताना. हा हे सगळे फेटेही त्यांच्यासाठीच आहेत. किती रुबाबदार दिसतील ना. हो, आमचे आबासाहेब आहेतच रुबाबदार. तुम्ही त्यांच्या कपाळी कुंकवाचा नाम लावता तेव्हा केवढी खूबसूरती वाढते त्यांची. निघाले असतील नाही महाराज साहेब, म्हणजे तयारी सुरू झाली असेल. बर, तुमचं काय? आमचं काही नाही, आम्हाला भूक लागली. अहो मग सईबाईंना सांगा की. आऊसाहेब आमचं लग्न नाही झालं अजून. हो का? आम्हाला वाटलं सईबाई इथेच आहेत. आऊ, तुम्ही सारखं सारखं त्यांचं नाव नका घेऊ. जा. शिवबा, या 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 मुद्धोजीराव या. तुमचीच वाट बघत होतो. वर्दी मिळाली. तुमची तयारी कशी चालली आहे? इथं आम्हाला फुरसतच नाही. तुम्हाला कसं काय वेळ मिळाला? नाही, वेळ मिळाला नाही, पण मुद्दामच वेळ काढून आलोय. काही अधिक उण? नाही, तसं काही नाही, पण मुहूर्त थोडा पुढचा घ्यावा म्हणून विनंती करायला आलो होतो. अहो विनंती कसली करताय? 12 मावळात आवातण्याची पान सुपारी पोहोचली असेल. महाराज साहेब सुद्धा त्यांच्या लवाजम्यासह कधीही निघतील. मान्य आहे, पण आमची बाजू जरा लंगडी पडते. थोडी धावपळ होते आमची, म्हणून. मुधोजीराव, आम्ही आजवर पाहिलंय की वधू पिता लग्नाच्या मांडवाखालनं लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करतो, आणि तुम्ही तर मुहूर्त पुढे घ्यायला सांगताय. काही अडचण आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. सोच लो मुधोजीराव, ना ये रिश्ता बनेगा ना जहांगीर बचेगी. अगर शाहजी का साथ दिया तो, और इस अमीन का साथ दिया तो सब कुछ मिलेगा. इसलिए रिश्ता तोड़ दो. नाही नाही राणेसाहेब, तसं काही नाही. मग झालं तर तुम्ही काहीही तयारी करू नका. फक्त तुमच्या मुलीला घेऊन या. कार्यसिद्धीला नेण्यासाठी आई भवानी समर्थ आहे. या, तुम्हाला दागिन्यांची खरेदी दाखवते. आतल्या दालनात या. आतल्या दालनात घेऊन जा. चला. सोनोपंत, जी. काहीतरी गडबड आहे. लक्ष ठेवा. हुजूर, त्या पलटण करायची अशी तंतरली. तुम्ही असा दम मारला त्याला, ते पळत सुटलं. ते थेट जाऊन थांबलं जिजाबाईच्या वाड्यावर. एक थोडं थांबूया. मूर्त पुढे टाकला, मेहनतवारे करायला लागलं. फिर क्या हुआ? फिर हुजूर, जिजाबाई के तो होशी उड गे. आता व्याही बुवा मांडवातून पळायला लागल्यावर ती तरी बिचारी काय करणार. पण हुजूर, मानला तुम्हाला मानला हुजूर. आणि महत्वाचं म्हणजे हुजूर, तुमच्याकडून 2 जास्तीच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हुजूर, खंडोजी तर म्हणाला, हुजुरांसाठी मी आज बकराच घेऊन जातो. लय दिवस झाले हुजुरांना बिर्याणी खायला नाही घातली. बिरयानी? खंडोजी से कहो हमारा ध्यान दूसरे बकरे पर है. बंगलूर का बकरा.
शाहजी सुनाए, शाहजी बेटे की शादी में शरीक होने आ रहा है। येणारच हुजूर, वरबा पाहितो हा. शाहजी अपने बेटे की शादी में शरीक नहीं हो पाएगा। हुजूर, आपसे एक गुजारिश है, अगर इजाजत है तो। कहिए कहिए कहिए। सुना है अपने बेटे शिवाजी की शादी में शरीक होने के लिए शाहजी पूना जा रहा है। बिल्कुल सही सुना है। आलीजा, अगर आप ये इजाजत ना दे तो बेहतर होगा। मुस्तफा खान, हुजूर आला, शादी तो एक बहाना है, असल बात तो अलग है। शादी के बहाने शाहजी लोगों से मिलेगा, उसके लौट आने से बगावत खोरों का हौसला बढ़ जाएगा, जो हमारे सल्तनत के लिए खतरा है। हम उन्हें और एक मौका नहीं दे सकते जिससे दक्खन का अमन और भाईचारा खत्म हो। आपकी बात तो सच है मुस्तफा खान, लेकिन हम उन्हें वहां जाने से रोकेंगे कैसे? वजह क्या बताएंगे? हुजूर आला, किसी दूसरे हुकूमत के खिलाफ जंग का ऐलान कर दीजिए। ये बात सही है, इससे तो उनका वहां से निकलना नामुमकिन हो जाएगा। फर्जंद शाहजी दरबार में हाजिर हो रहे हैं, इजाजत हो? इजाजत है। गुस्ताखी माफ अलीजा, हमारे बेटे की शादी है। सगळे जण आमची तिथे वाट पाहत आहेत। खरं तर आता आम्ही पुण्यात असायला हवं होतं, पण आपण आम्हाला इथे बोलवून घेतलं। इसकी वजह जान सकते हैं हम? शाहजराजे, हम आपकी बात समझ रहे हैं कि आपका वहां होना बहुत जरूरी है। आप वर बाप है, और मसला यह है कि कुतुबशाही का सरदार नजीम खान हमारे मुल्क में तबाही मचा रहा है और उसे रोकने की हमारी सारी कोशिशें नाकामयाब हो गई है। तो हम चाहते हैं कि आपके जैसा सूरमा बहादुर सरदार उसे सबक सिखाए, और हम समझते हैं कि नजीम खान को सबक सिखाने के लिए आपका वहां होना ज्यादा जरूरी है। जरूर, पण लग्नाला उपस्थित राहणं हे जास्त महत्वाचं आहे। वरबाप आहोत आम्ही। जैसे वरबाप वैसे आदिल शाही सल्तनत के नामचीन सरदार भी हो। शाहजी राजे, वफादारी दिखाने का बेहतरीन मौका है आपके लिए। काय? हरिजब, शिवबा राणी साहेब आमची वाट पाहत असतील तिकडे। फैसला आपके हाथ में है शाहजी राजे। शादी या बादशाही, अपने जागीर की सुरक्षा या अपने सल्तनत की हिफाजत। आओ फाल्गुन राव, आओ। फाल्गुन राव, काय काय हुजूर, आज आवाज एकदम मऊ लागला तुमचा। आज हम बकरा खाएंगे। बकरा? जरूर जरूर। कुठला आणू बोला, खंडोजीवाला आणू का तुमचा वाला? खंडोजी वाला। तुम खाओगे हमारे साथ? नको नको हुजूर, तुम्ही शिव्या देता त्यांनीच माझं पोट भरत। पण तेवढं हुजूर, आज खुशीचं कारण काय ते कळलं तर बरं होईल। शाहजी बंगलोर से निकला था, लेकिन पहुंचा बीजापुर। अरे वाह! बादशाह सलामत अब उसे अच्छा सबक सिखाएंगे। हुजूर, आता कसलं लग्न? तो मुदुजीराव तिथे हाय कोण बसलाय म्हणताय? ओ, लग्नाचं नावच घेत नाही आता। हुजूर, काय दांडगी बुद्धी हो तुमची। मोजायला गेलो तो 12 बैलगाड्या भरतील। चला हुजूर, मी आता निघू का बकरा आणायला?
नाही येळेवारी तुलगण पेटवलेली बरी असते, नाहीतरी आज कोणाची तरी बेबे बंद होणारे हे महत्वाचं. हा? त्या अमिलची एवढी हिंमत, कालपर्यंत आमच्या दारात होता, आता काय घरात शिरू पाहतोय. आमच्या व्यायांना जाऊन भेटतो, त्यांना धमकावतो. आता काय तो ठरवणार या घरात कोणी सोयरिकी करायच्या, तो ठरवणार या घराण्यात कोणी लेकी बाळी द्यायच्या. ते आता हे अति होतंय. हे सगळं आमच्या मर्यादे पलीकडचं आहे बाजी काका. माझ्या तर डोक्याची शिरच हटलीये. हे चांगलं नाही झालं. हा हस्तक्षेप बरा नाही. पंत, त्याला नीट समज द्या. आणि तरीही मनमानी चालूच ठेवली ना तर शिरवळच्या जंगलात जाऊन आम्ही त्याला उभा फाडू. लग्न मोडतोय, शिवबांचं लग्न मोडतोय, एवढं सोपं वाटलं होय त्याला? मारू काय उद्यात जाऊन धाड. फक्त हो म्हणा. भाजी पासल करायला काय कठीण नाही तीये. भाजी काका, राणीसाहेब, आपण जरा संयमानं घेऊया. लग्न आले पुढे. लग्न तर होईलच, पण त्याआधी आमीन नावाचं विघ्न आम्ही मोडून टाकू. कसं आहे ना सोनूपंत, आम्ही धोरणाने चालतोय. शिवबांच्या लग्नामुळे 12 मावळात चैतन्य पसरले. कित्येक दिवस जत्रा खेत्रा झाल्या नाहीत, उघडपणे लग्नही लागली नाहीयेत. शिवबांचं लग्न जर धूमधडाक्यात झालं ना तर घराघरात तोरण लागेल, लग्न लागतील. पण जर शिवबांचंच लग्न मोडलं तर कोण धजावेल मोठं लग्न करायला? आणि एवढ्या लांबून महाराज साहेब येणार आहेत, त्यांना आम्ही काय सांगायचं? आता लग्न होऊ शकत नाही का तर त्या आमीननं खोडा घातला म्हणून? नाही सोनूपंत, बाजी काका, आता आपल्याला सावध राहायला हवं. नाही नाही, मला तर हे लय अवघड वाटतंय. तुम्ही तसं समजू नका, काहीही होणार नाही. अहो असं कसं म्हणताय? आता अमीन सारखा माणूस उंबरठा ओलांडून घरात येतो, याचा काय अर्थ होतो? अहो तो आला म्हणून आपण दबून जायचं का? तो हे सगळं करणारच, तो कुरापती काढणारच. आपण कणखर राहायचं. हा, आणि राणी साहेब आहेत ना, त्या असताना आपण का घाबरायचं? मला तर इकडं आड तिकडं विहीर झालंय. हे बघा, असं काहीही मनात आणू नका. मुधोजीराव, वेल मांडवावर चाललाय, आनंदात राहा. काळजी वाटते हो मला. एकतर आत्ताच बादशाही गैरमर्यादेत सावरलोय मी. अमीन काहीतरी आगळी करणार आणि पुन्हा अडचण. बादशाह पुन्हा खफा होणार, म्हणून म्हटलं थोडं थांबावं. मुहूर्त काय पुन्हा आहेच. कसं आहे मुधोजीराव, आपल्यासारख्या सरदारांनी जर बादशहाच्या मर्जीनी सोयरिकी करायच्या आणि मोडायच्या ठरवल्या तर सगळं कठीण होईल. खरंय, आणि कुठेतरी आपणही जुमानत नाही हे दाखवून द्यायलाच हवं. आणि राणीसाहेब आहेत ना, तुम्ही सगळं त्यांच्यावर सोडा आणि वराड घेऊन निघा आता. आणि हो, महाराज साहेब सुद्धा बंगळूरहून निघाले असतीलच, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका. आणि मुधोजीराव, या असल्या पोचट धमक्यांना आणि दटावणीला अजिबात दाद देऊ नका. 12 वजिरांचा काळ, वणंगपाळ, या शब्दाला जागा. आऊसाहेब, शिवनेरीहून पाहुणे येणार अशी वर्दी आली. हो का? हो, आणि सिंदखेडहून निघालेले सर्वजण आजच पोहोचतील. हां, तुम्ही कसल्या विचारात आहात का? नाहीतर आऊसाहेब, तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून? कोणी सांगितलं तुम्हाला? खूप विघ्न येतात का आमच्या लग्नात? हे कोणी सांगितलं आता? फलटणचे मामासाहेब आले होते. आम्ही त्यांचं सगळं बोलणं ऐकलं. ते फार मनावर घेऊ नका, त्याच्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही काळजी करू नका, निर्धास्त राहा. आणि आता आम्ही आहोत. बघा, लग्न अगोदरच आमचे शिवबा जाणते, सवरते आणि कळते झाले. मग व्हायला नको? अजिबात नको. अहो, आधी हळद तर लागू दे,
हळद लागेल, मग लग्न होईल, मग व्हा जाणते सवरते. आऊसाहेब पण तुम्ही एकट्याच काळजीत दिसताय. अहो एकट्याच का, तुमचे आबासाहेब कोणत्याही क्षणी येतील आणि मग त्यांच्याबरोबर दादासाहेब, व्यंकोजी बाळराजे, तुमच्या छोट्या आऊसाहेब, जयंतीबाई साहेब. अहो बघता बघता घर भरून जाईल. आऊसाहेब तुमचे आबासाहेब आले की आम्ही निर्धास्त झालो आणि ते जवळ असल्यावर चिंता आमच्या अवतीभोवती तरी फिरेल काय. आता उष्टी हळद सईबाईंकडे घेऊन जायला हवी ना. हुजूर 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 गडबड झाली. क्या हुआ? वराड मांडवात पोचलं. क्या शर्म आनी चाहिए तुम्हें? ये मनुष्य खबर लेकर आए हो हमारे सामने. निकम्मे हो तुम, निकम्मे. एक भारत रोक नहीं सकते थे. माफी असावी हुजूर, मी तुम्हाला सगळं सांगितलं आतापर्यंत, पण तुम्ही काही कदम उचलायला तयार नाही. खामोश. खांबोट बसला तर तिथे शुभमंगल होऊन जाईल. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. अभी भी वक्त है हमारे हाथ में. अब निशाना सही लगेगा, अब सही वार होगा. देखना फाल्गुन, कल पूरे मावल में मातम मचेगा, पूरे मावल में मातम मचेगा. अहो 2 घास खाऊन घ्या. अहो सुनबाईना हळद लावून आलो तर गो. सुनबाई तर लई साजऱ्या आहेत नाही का. होय तर बर बसा आले. होय. झांबरे पाटील, गावात येणाऱ्या प्रत्येक वाटेवर कडक तपासणी राहू द्या आणि बरकंदाजांचं पथकही तैनात ठेवा. वय वय तसंच सांगितलंय म्या. परत एकदा जातो, म्हणजे नवीन संशयित कोणी दिसला तर धाडा घेतील माणसं. येतो म्या. चानवास घरातली सगळी रांधणार पाण्याने भरून ठेवा. आजूबाजूच्या घरातली रांधणे भरून ठेवा. पाणक्याला तसा निरोप द्या. होय होय या तुम्ही. बाजी काका, बाजी काका. दादोजी, हा, तुम्ही 2-3 गावं पुढे जाऊन पथक घेऊन उभे राहा. म्हणजे महाराज साहेब आले की त्यांच्यावरनं नारळ लिंबू उतरून त्यांना थेट तिकडे मांडवात घेऊन या. बरं बरं निघतोच मी. महाराज साहेब एव्हाना यायला हवे होते. अहो येतील, बरोबर लवाजमा आहे तेव्हा एकाच्या ऐवजी 2 दिवस लागतील. तरी म्या जाऊन कानोसा घेऊन आलो. आले महाराज साहेब. राणीसाहेब, महाराज साहेब नाही आले, त्यांनी खलिता पाठवलाय. मजकूर
महाराज साहेब शिवबांच्या लग्नाला हजर राहणार नाहीयेत. काय